बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील गावदेवी मंदिराजवळ एका दुकानाला आग लागल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. आग लागल्याने सुरक्षेच्या दृष्टीने येथील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवण्यात आली होती. त्यामुळे गोखले रोड परिसर, गावदेवी मैदान परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. गावदेवी मंदिराजवळ रिक्षा उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांचे हाल झाले होते. गावदेवी मंदिराजवळ कपडे विक्रीचे दुकान आहे. या दुकानात आज पहाटे 5:40 वाजता सुमारास अचानक आग लागली. घटनेची माहिती ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलिसांना मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाली. गावदेवी मंदिर परिसरात सकाळी प्रवाशांसाठी रिक्षा उभ्या असतात, तसे पादचाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी येथील रस्ते बंद केले होते. तसे वाहतूक पोलिसांनी येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली होती. ठाणे शहरामध्ये कामानिमित्ताने येणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण अधिक आहे. गावदेवी मंदिर परिसरातून नितीन कंपनी किंवा इतर भागातील शेअर रिक्षा उपलब्ध असतात. आग लागल्याने या रिक्षांना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना काही अंतर पायी चौकात जाऊन रिक्षा उपलब्ध झाल्या. तसे गोखले रोड, गावदेवी मैदानासह ठाणे स्थानक परिसरात वाहतूक कोंडी देखील झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु आग दुकानामध्ये धुमसत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. ठाणे महानगरपालिकेत 2 पेक्षा अधिक वेळा निवडून आलेल्या नगरसेवकांना आमदार खासदारप्रमाणे निवृत्ती वेतन लागू करण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे आले. या संबंधीचा प्रस्तावाची सूचना माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सर्वसाधारण सभेपुढे मांडले. तसे विद्यमान नगरसेवकांसाठी अधिकृत ओळख बॅच देण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला आहे. सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेचे 2 प्रस्ताव चर्चेसाठी आले होते. या दोन्ही निर्णयाकडे राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले. ठाणे महापालिकेत 2 पेक्षा अधिक वेळा निवडून आलेल्या नगरसेवकांना आमदार खासदारांप्रमाणे निवृत्ती वेतन योजना लागू करावी अशी मागणी पुन्हा एकदा पुढे आले. सलग 2 कार्यकाळ निवडून आलेल्या नगरसेवकांना या योजनेचा लाभ देण्याची सूचना माजी महापौर मीनाक्षीताई शिंदे यांनी सर्वसाधारण सभेपुढे मांडले. मात्र आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहून सदर सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. या प्रस्तावामागे लोकप्रतिनिधींच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. एकदा निवडून येणाऱ्या आमदार खासदारांना निवृत्ती वेतन योजना लागू होते, मग तळागाळात काम करणाऱ्या नगरसेवकांना अन्याय का? त्यांनाही अशी योजना लागू झाली पाहिजे. यापूर्वी 1 सप्टेंबर 2017 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही अशी मागणी करण्यात आली होती, परंतु त्यांचे पुढे काय झाले हे प्रशासनाकडून समजू शकले नाही. यामुळे पुन्हा या विषयाला गती देण्यासाठी सर्वसाधारण सभेपुढे प्रस्तावाची सूचना मांडली, असे माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नगरसेवक हे प्रभागातील विकास कामे, नागरिकांच्या समस्या सोडवणे तसे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असतात. अनेक नगरसेवक सलग 2 ते 3 कार्यकाळ निवडून येतात. एकदा निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी योजना नको, पण 2 पेक्षा अधिक वेळा निवडून आलेल्या नगरसेवकांना आमदार खासदारांप्रमाणे निवृत्ती वेतन लागू करावे अशी मागणी त्यांनी प्रस्तावित केली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात विहिरी पुनर्जीवित प्रकल्पाचा शुभारंभ केल्याची घोषणा केली. परिसरातील बहुतांश विहिरी घाण व वापरण्यायोग्य नसल्याने त्याचे पुनर्जीवन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सरनाईक यांनी सांगितले की माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात या प्रकल्पासाठी 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. गेल्या 2 वर्षापासून सुरू असलेल्या कामांतर्गत अनेक विहिरी स्वच्छ करण्यात आल्या असून त्यावर आरओ प्लॅन्टपासून पाणी पिण्यायोग्य केले जात आहे. या प्रकल्पाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. उर्वरित विहिरी स्वच्छ करण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले असून राज्यातील हा पहिला उपक्रम असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान मराठी सक्तीच्या मुद्द्यावर बोलताना सरनाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र व्यवसाय करायचा असल्यास मराठी भाषा येणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. मीरा भाईंदर परिसरातील मराठी न समजणाऱ्या वाहन चालकांची छाननी सुरू असून 29 तारखेला अहवाल येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर RTO अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे. हा निर्णय 2019 सालापासून लागू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलन आणि मोर्चाबाबत बोलताना कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. तसेच विविध संघटनांकडून आलेल्या मागण्यांचाही विचार केला जाईल असेही त्यांनी सांगितले. आमदार
शिंदे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सरनाईक यांनी ते चुकीचे असल्याचे म्हटले आहे. अनेक आमदारांना राजकारणात संधी मिळण्यामागे एकनाथ शिंदे यांचे योगदान असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पक्षाच्या भूमिकेविरोधात वक्तव्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. शिवसेना आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना महाविकास आघाडी आता सत्तेबाहेर असून महायुती सत्तेत असल्याचे त्यांनी सांगितले. संजय राऊत यांच्याविषयी बोलताना त्यांनी भाष्य करण्यास नकार दिलाय. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. एप्रिल 2024 ते मार्च 2026 या कालावधीत केंद्र सरकारची आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य सरकारची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या एकत्रित आरोग्य योजना अंतर्गत ठाणे जिल्ह्यात तब्बल 1,54,874 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले असून जिल्हा सामान्य रुग्णालय येथील 240 रुग्णांना उपचाराचा लाभ मिळाला आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण 40 शासकीय व 115 खाजगी अशा 155 अंगीकृत रुग्णालयांसह 32 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 126 शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे मिळून तब्बल 313 आरोग्य सुविधा योजनेअंतर्गत कार्यरत आहेत. तरी देखील महागड्या खाजगी उपचारांच्या भीतीने किंवा माहिती अभावी अनेक नागरिक सरकारी यंत्रणेकडे पाठ फिरवत असल्याचे दिसून येते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना चांगले उपचार दिले जातात. त्यामुळे सिव्हिल रुग्णालय हे सर्वसामान्य कामगार, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सर्वात मोठा आधार ठरते. येथे शासनाच्या योजनांमुळे अनेक गंभीर आजारांवर मोफत उपचार मिळत असल्याची माहिती वरिष्ठ जिल्हा समन्वयक डॉक्टर रवींद्र जगतकर यांनी दिले. ठाण्यासाठी उत्कृष्ट आणि दर्जेदार बांधकाम व्हावे ही अपेक्षा आहे. मात्र पुनर्विकासाच्या नावाखाली रहिवाशांची फसवणूक केल्यास अशा प्रकरणांना मी मुळीच सोडणार नाही, असा इशारा भाजपचे ठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय केळकर यांनी दिला आहे. ठाण्याच्या बाळकुंभ भागात बांधकाम व्यावसायिकांची संस्था असलेल्या MCHI ठाण्याच्या वतीने मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात भाजपचे आमदार संजय केळकर यांनी भेट दिली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, ठाणे महापालिकेचे नगरसेवक विकास पाटील, सीताराम राणे उपस्थित होते. ठाणे शहरातील जुने ठाणे भागात विविध पुनर्विकास प्रकल्पाची कामे सुरू आहेत. ठाण्यातील अनेकांची पुनर्विकास प्रकल्पात फसवणूक झाली आहे. याविषयी केळकर यांनी त्यांच्या भाषणामध्ये थेट बांधकाम व्यावसायिकांना इशारा दिला आहे. मी 4 पिढ्यापासून ठाण्यात वास्तव्यास आहे, त्यामुळे ठाणे हे उत्तम नियोजनबद्ध आणि सुस्थितीत असावे ही माझी जबाबदारी आहे. तसे प्रत्येक ठाणेकर नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आमदार केळकर म्हणाले. ठाणे हे केवळ इमारतीचे शहर नाही, तर त्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या वारशाचे जतन होणे अत्यंत आवश्यक आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी यावर बारकाईने लक्ष ठेवणार आहे, असेही ते म्हणाले. ठाण्यासाठी उत्कृष्ट आणि दर्जेदार बांधकाम व्हावे ही अपेक्षा आहे. मात्र पुनर्विकासाच्या नावाखाली रहिवाशांची फसवणूक केल्यास अशा प्रकरणांना मी मुळीच सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी बांधकाम व्यावसायिकांना दिला आहे.
अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.